जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडबी चौक परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 33 मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। फिर्यादी यश सिद्धार्थ गजभिये यांचे कडबी चौकातील सदोदय अपार्टमेंटमध्ये शॉप नंबर 108 मध्ये जुन्या व नवीन मोबाईल विक्रीचे दुकान आहे। 25 जूनच्या रात्री 11 वाजता ते 26 जून 2026च्या सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी आपले दुकान कुलूप लावून घरी गेले असताना ही घरफोडी झाली। अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून दुकानात ठेवलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे जुने व नवीन मोबाईल चोरून नेले। या प्रकरणी दुकानदार यश गजभिये यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अ, 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक दशरथ पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय। माझं नाव यश आहे। कडबी चौकात माझे दुकान आहे। नागपूर फोनवाला म्हणून माझं शॉपचं नाव आहे। 25 तारखेला संध्याकाळी 11 वाजता शॉप वाढवल्यानंतर सकाळी 26 तारखेच्या सकाळी 4:12 चोरी झालेली आहे। 10 ते 12 लाख रुपयाचा माल तकरीबन गेलेला आहे। आणि माझा तात्पर्य फक्त एवढंच आहे म्हणण्याचं की माझ्या एरियामध्ये जो जरीपटका थाना येते त्यामध्ये जेवढे पण कर्मचारी म्हणजे पोलीसवाले जितके पण आहेत त्यांच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे माझीवाली की माझा जो गेलेला सामान आहे तो मला परत करून द्यावी अशी माझी विनंती आहे त्यांच्याकडनं। आणि आम्ही जेवढे पण व्यापारी लोक आहोत म्हणजे जेवढे आमचे दुकानदार असो म्हणजे निमित्त मोबाईलवाले नाही म्हणत आहोत, कोणी बी ज्वेलरी म्हणू द्या सर्व आपल्या मेहनतीचं आहे। कोणाचं आपण हे नाही, कारण की आम्ही दिवसभर इथे उभे राहूनच काम करतो। पुष्कळ मेहनतीचा माल आहे। 10, 15, 12 लाख जेवढं काही आहे ते खूप मेहनतीनं कमवलेलं आहे। तर माझी फक्त एवढी विनंती आहे जरीपटका पोलीस स्टेशनला त्यांच्या कर्मचाऱ्यांना की माझा गेलेला मुद्दाम माल मला फक्त रिटर्न भेटला पाहिजे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।